आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो कशाला लिहून घेतली तुम्ही तक्रार? आमचा नाईलाज आहे साहेब, आणि आमची ड्युटी आम्हाला करावीच लागणार ना. यासाठीच तर येतात हे पीडित लोक पोलिसाकडे. आता तुम्ही शिकवा आम्हाला जनतेची कर्तव्य. अरे अख्खं आयुष्य गेलं यातच. अरे रफादफा करून टाकायचं त्या मुलीला. रीतसर FIR दाखल करायची काय गरज होती? अहो साहेब, रफादफा करायचं असतं तर कधीच केलं असतं. आता ती तक्रारदार मुलगी आहे ना, तिच्यासोबत एक मुलगी आली होती आणि ती होती जर्नलिस्ट. आणि मीडियाला माहित आहे ना, एक चान्स हवा असतो. अहो नोकरी पणाला लागली असती, तिची तक्रार घेतली नसती तर. आणि ही धावती गाढवं अंगावर ओढून घ्यायला आम्ही काय गाढव आहे का? बर, आता आम्ही काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? साहेब कसं आहे ना, हे प्रकरण थोडं ना असं म्हणजे गंभीर आहे. लेडीज मॅटर आहे ना, त्यामुळे दाबणं थोडं कठीण आहे. रीतसर चौकशी करावी लागेल साहेब. गुन्हा गंभीर आहे. तुम्ही चौकशी कराच. आम्ही काय तुमच्या आड येत नाही. काय शेवटी तुम्ही काय आम्ही काय, आपण जनतेच्या सेवेसाठी इथे बसलोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये सुजित सरपोतदार किंवा आमच्या कंपनीचं नाव येता कामा नये. लक्षात ठेवायचंय. अहो साहेब, तुमच्या शब्दाच्या बाहेर आहोत का आम्ही? नाही, शब्दाबाहेर जाऊही नका, कारण ते तुमच्या फायद्याचं होणार नाही. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा आता. हो साहेब, तुमचा आदेश आणि आमचं कर्तव्य. जय हिंद. जय हिंद. या. ताई, ही माझी जागा आहे. मला वाटतंय तुम्ही चुकून बसले. ताई, अहो त्यांना सांगा ना, ही माझी जागा आहे. नीता मावशी, हो ती माझी जागा आहे ना. हो सांगा की त्यांना ती माझी जागा आहे. आणि तुम्ही तुम्ही इथं का बसलाय? तुम्ही तिथं बसायचं ना माझ्या शेजारी. अरविंद सर. एक्सक्यूज मी, मिस सोनंद आणि अरविंद कोण आहे? समोर या लवकर. काय झालं साहेब? मी काल येऊन भेटून तर दिले ना तुम्हाला. काही चौकशी करायची होती का? हो मॅडम, एक प्रोसिजर असते, कामाची पद्धत असते, माहिती आहे मला सगळं. हा, हे कोण अरविंद का? कालच्या त्या फोटोमध्ये तुम्ही दोघेच होता ना? रिलॅक्स. इन्स्पेक्टर या ना, माझ्या केबिन मध्ये बसून आपण बोलूया. या. आपण कोण? मी सुजित सरपोतदार, या फॅक्टरीचा मालक. हे बघा सुजित साहेब, या गोष्टीत तुम्ही हस्तक्षेप नाही केला तर बरं होईल. कारण ही कंप्लेंट आमच्याकडे आली आहे, तुमच्याकडे नाही. तुमचा हस्तक्षेप म्हणजे आमच्या कामात अडथळा. त्यामुळे तुम्ही लांब राहिलेलं बरं. नाही सॉरी, पण हे जे काही घडलंय ते आमच्या एम्प्लॉईजच्या बाबतीत घडलंय, आमच्याच ऑफिशियल पार्टीमध्ये. सो चौकशी दरम्यान झाली तर आमची मदतच होईल तुम्हाला. स्वानंदी काय?
तू पोलीस कंप्लेंट केलीस मला सांगितलंही नाहीस. हो साहेब, मी केली कंप्लेंट. हो, पण तुमची किंवा फॅक्टरीची मानहानी व्हावी असं माझा काही बी हेतू नव्हता. मला फक्त हे जाणून घ्यायचंय की हे चोरून फोटो कोणी काढलेत. स्वानंदी, ते आम्हालाही जाणून घ्यायचंय, पण तरी पोलीस कंप्लेंट करण्यापूर्वी तू एकदा बोलायला हवं होतंस माझ्याशी. हो साहेब, माझ्या नकळत बेशुद्ध अवस्थेत नको त्या अवस्थेत माझे फोटो काढलेत, तुमच्या घरी पाठवले, माझी बदनामी केली. माझी बदनामी करून कुणाला काय फायदा होतोय ना ते मला जाणून घ्यायचंय. आणि साहेब, सगळ्यांना वाटतंय मी यांना जवळ ओढलं, यांना मिठीत घेतलं. सगळे माझ्याबद्दल काय विचार करत असतील, माझ्या चारित्र्याबद्दल बोलत असतील. आणि अशा वेळी मी हातावर हात टाकून बसायचा का? माझ्यावर अन्याय झालाय ना, मग माझं मलाच निस्तरावं लागलं. म्हणून केली मी कंप्लेंट. कायद्याची मदत घ्यावी असं वाटलं मला. मला तुझं सगळं पटतंय स्वानंदी, पण तू एकदा मला सांगितलं असतंस ना तर. एक्सक्यूज मी, आमचा वेळ वाया घालू नका. आता ही केस आमच्याकडे आली आहे ना. नो मोर डिस्कशन. या दोघांशी मला बोलायचं आहे सेपरेटली. या बसा. बसा मॅडम. अहो बसा, त्यांच्या बाजूला बसा. ते काय खातात का काय? बसा बसा. मला सांगा, कधीपासून तुम्ही एकमेकांना ओळखता? साहेब, आम्ही ना रस्त्यावरती भेटलो. हो साहेब, ओळख बिळख काय कसली, ही आत्ता आत्ता जॉईन झाले आमच्या कंपनीत. आणि साहेब तेही वशिल्यावरती. म्हणजे इच्छा काही टॅलेंट नाही, काही कौशल्य नाही, काही नाही, पण वशिला आहे ना म्हणून टिकले. कळतं ना साहेब तुम्हाला? आणि भेटल्यापासून ना हिचा माझ्यावर कसला दात आहे काय माहित नाही हो. कसला दात? अहो म्हणजे ही जेव्हा मला पहिल्यांदा भेटली ना, तेव्हा पहिल्यांदाच मला हिने पायात पाय घालून रस्त्यात पाडलं. हो, सगळ्या लोकांसमोर माझा अपमान केला. पण ही स्त्री आहे ना, म्हणून मी हिला तेव्हा काही बोललो नाही. अहो पण काही ना काहीतरी कारण बघून मला ना त्रास देत असते. आणि आता हे सगळं करते ना, हे मला त्रास देण्यासाठीच. हो अरविंद साहेब, किती खोटं बोलताय तुम्ही. साहेब, हे जे काही बी सांगताय ना ते सगळं खोटं आहे, ह्यातलं काही बी खरं नाहीये. माफ करा मॅडम. कसं आहे ना, या दोघांची स्टोरी आहे ना बॉलिवूड मधला रोमॅन्टिक सिनेमासारखी वाटते बघा. म्हणजे कसं, पहिली तक्रार, मग इन्कार, मग इक्रार, आणि मग काय ते प्यार. सुजित, रुटीन चौकशी असेल, इतकं नको टेन्शन घेऊ. कसं नको टेन्शन घेऊ यार. तो इन्स्पेक्टर काय विचारत असेल, मला खरंच काळजी वाटते यार तिची. तुला असंच वाटत असेल ना म्हण्या, इतर मुलींसारखा हा सुजित सरपोतदार स्वानंदीलाही फिरवेल आणि त्यानंतर. नाही यार, मला मनापासून जेन्युइनली काळजी वाटते तिची. मीच मूर्ख आहे यार. हा म्हणजे एखाद्या मुलीबरोबर एवढं सगळं घडल्यानंतर तिला पोलिसांकडे जावंसं वाटणारच हे मी कन्सिडर करायला हवं होतं.
या सगळ्या प्रोसेसमध्ये मी तिच्याबरोबर नव्हतो यार. त्यावेळेला तिला पोलिसांकडे जावं असं वाटलं ना बाई, तिथेच हरलोय मी. गावावरून आलेली साधी पोरगी आहे यार. काय बोलत असेल आता आतमध्ये तो इन्स्पेक्टर, कसे प्रश्न विचार. आय एम फिलिंग सो हेल्पलेस. सॉरी यार सुजित, म्हणजे लहानपणापासून तुला बघत आलो पण ओळखू शकलो नाही तुला. तू पण कोणावर तरी प्रेम करू शकतो, तूही कोणाची तरी काळजी घेऊ शकतो, त्यावर विश्वास नव्हता माझा. सॉरी, मी काल वाटेल ते बोललो, असं बोलायला नको होतं. हा पण आता मला वाटायला लागलंय की स्वानंदी तुझ्यासोबत आहे म्हणजे ती सेफ आहे. तू घेशील तिची काळजी. काय रे अनिल, आता हे प्रकरण पोलिसात गेलंय, आता याच्यावरती इन्क्वायरी बसणार का? काय माहिती, आता एवढा मोठा मॅटर झालेला आहे, चौकशी तर होणारच. म्हणजे ह्याचा अर्थ हे प्रकरण निस्तरेपर्यंत आपलं काम बंद राहणार. अरे यांच्यामुळे विनाकारण आपलं नुकसान होते. हा ना. बसा 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 ताई. मला तुमचं खरंच खूप वाईट वाटतंय. तुम्हाला माहितीये का, तुम्हा सगळ्यांची नोकरी धोक्यात आहे. बाप रे. अहो काय मॅडम, या समधेंशी आमचा संबंध कसा काय? नाही म्हणजे जे दोषी आहेत त्यांच्यावर ऍक्शन घ्या ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. पण हा, जे दोषी नाही आहेत त्यांना सरसकट कामावरून काढून टाकणं हा कुठचा न्याय आहे? अनिल दादा, ही गोष्ट मला कळतीये. असं घडू नये असं मलाही वाटतंय. पण मुद्दा हा आहे की त्या एकट्या स्वानंदीची शिक्षा तुम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार आहे. देवा. हे नाही चालणार मॅडम, नाही चालणार. अहो आम्ही पोलिसांसमोर जाऊ, आम्ही मॅनेजमेंट समोर जाऊ, आणि गरज पडली ना आम्ही मीडिया समोर जाऊ. आम्ही आमचं म्हणणं मांडू ना. आणि हा, जे दोषी आहेत ना त्यांच्यावर कारवाई करा, पण जे दोषी नसतील त्यांना नोकरी करू द्या ना मॅडम. हो ना, तुम्हालाही असंच वाटतंय ना? अगदी बरोबर आहे. पण काय आहे ना, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. आणि तुम्हाला माहितीये, या अशा स्कॅन्डल्समुळे मोठमोठ्या कंपन्यांना सुद्धा टाळं लागलेलं आहे. आणि त्या मानाने आपली कंपनी तशी लहानच आहे ना. मग विचार करा आपल्या या कंपनीचं काय होईल. आणि या स्वानंदी सारख्या मुली, त्यांचं काय? सुरुवातीला गळ्यात गळे घालून फिरायचं आणि मग अंगाशी आलं की मी नाही त्यातली, मी नाही त्यातली असं म्हणून कांगावा करायचा. आता बघा, तुम्हीच ठरवा काय ते. बरोबर म्हणता तुम्ही मॅडम. दिनेश दादा, दादा तुमची मुलगी 12वीत आहे ना? हो. म्हणजे वया पुस्तकांचा खर्च, कॉलेजची फी, ट्युशनची फी, आणि मी असं ऐकलंय फीस सुद्धा खूप वाढल्यात हल्ली, बरोबर? हो ना. दादा, मग ही नोकरी गेल्यानंतर तुम्ही कसं मॅनेज करणार आहात सगळं? तोच विचार करतोय मॅडम. अनिल दादा, तू आपल्या फॅक्टरीत 10 वर्षांपासून काम करतोयस, बरोबर? हो मॅडम. मग मला सांगा, यापूर्वी असं कधी घडलंय? नाही मॅडम, याच्या आधी आपल्या फॅक्टरीत असं कधीच घडलेलं नाही. बरोबर, कधीच घडलेलं नाही.
म्हणजे हे सगळं त्या स्वानंदीमुळे घडतंय. ती आल्यामुळे आपल्या फॅक्टरीतलं वातावरण दूषित झालेलं आहे. तिच्यामुळे रोज काही ना काहीतरी कांड होतोय आणि हे सगळं तुम्ही पाहताय. मी वेगळं सांगायची गरजच नाहीये. काय? हो मॅडम. पण मला नाही असं काही वाटत. स्वानंदीचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. मॅडम, अहो तुम्ही विसरताय, स्वानंदीमुळे केवढी मोठी ऑर्डर आपण पूर्ण केली होती. नीता मावशी, कानातले छान येतो तुमचे. नीता मावशी बहुतेक विसरल्यात आपल्या फॅक्टरीत पोलीस आलेत ते. हरकत नाही, मी आठवण करून देते. नीता मावशी, आपल्या फॅक्टरीत ना पोलीस आलेत. का आलेत सांगा बरं? त्यांचा वेळ जात नव्हता म्हणून आले का? आज आमचा वेळ जात नाहीये तर सरपोतदार टेक्सटाईल्स मध्ये जाऊया आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारूया, हा म्हणून आलेत? नाही नाही माहित मला. मग मग का आलेत पोलीस? पण मॅडम, या सगळ्यात नक्कीच काहीतरी घोळ आहे बघा. स्वानंदी खूप साधी मुलगी आहे. ती असं काही करणार नाही याची गॅरंटी आहे मला. हो का? साधी भोळी आहे. त्या मुलीला दारू झेपत नाही, तरीही पी पी प्यायली दारू. का प्यायली? कारण फुकटची मिळत होती ना. पी पी प्यायली आणि हे कांड करून ठेवलंय तिने. तरी नीता मावशींना ती साधी भोळीच वाटतेय. नाहीतर काय, आमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या आणि फॅक्टरीला धोक्यात घालून इतकी प्यायचीच कशाला म्हणते मी. खरं म्हणजे मुलीच्या जातीने एवढी प्यायचीच नाही. घातला की नाही सगळा गोंधळ, झाला की नाही राडा सगळा. मॅडम, अहो खरंच आपली फॅक्टरी बंद होईल का हो? माझ्या आईची ट्रीटमेंट चालू आहे. जर आपली फॅक्टरी बंद झाली ना, मी खूप मोठ्या आर्थिक संकटात येईन हो. गॉड नोज. पण बऱ्याच कंपन्यांच्या बाबतीत असंच घडलं रे. साहेब, काय बोलतोय तुम्ही? अहो अहो हे सगळं खोट आहे हो. हे बघा मॅडम, तुमच्या मनाविरुद्ध फोटो काढले हे चुकीचंच आहे. त्या माणसाला आपण शोधून काढणार, 100% शोधून काढणार. पण कसं आहे मॅडम, त्या फोटोमध्ये तुम्ही एकमेकांना मिठ्या मारल्यात ना, त्या इच्छेनुसार वाटतात. म्हणजे बळजबरी कुठं वाटत नाही. बरोबर ना? हो, मग तेच सांगतेय मी तुम्हाला. माझी शुद्ध हरपली होती. मॅडम, असंच होतं. आपल्या काही चुका होतात पण ते आपल्याला आठवत नाहीत. बरं जाऊ द्या. साहेब, मला सांगा, कधीपासून सुरू आहे तुमचं लफड? अहो अरविंद साहेब, अहो त्यांना सांगा की हे सगळं खोट आहे म्हणून. अहो हे चुकून नाही घडलं आणि कसं बी नाही घडलं. साहेब, हे सगळं खोट आहे. ए स्वानंदी, अगं मी तुला आवडत होतो तर तसं मला आधी सांगायचंच ना. अहो साहेब, त्या दिवशी हिने मला असं अंगावर खेचून घेतल्यावर थोडा वेळ मला काही कळलंच नाही हो. मी थोडा घाबरलो होतो. पण आता इतक्या सुंदर मुलीने आपल्याला अंगावर खेचून घेतल्यावर मलाही थोडा मोह झाला. हा पण साहेब, तो अगदी क्षणिक होता खरंच. हो, हे इन्स्पेक्टर साहेब हे खोटं बोलताय. अरविंद सर, तुमच्या जिभाला काय हाडबीड आहे की नाही? अहो मोह काय, मी तुम्हाला जवळ घेतलं काय? हो साहेब, हे खरंच खोटं बोलताय हो. आवाज खाली. बस झाली तुमची नाटकं आता. मागापासून बघतोय, आता खरं सांगाल मग खरं सांगाल. हा, भल्या भल्या हेरोनीला मागा टाकायला अशी ऍक्टिंग करताय की? आता या अनुभवाचे डोळे आहेत म्हणून पकडलं लगेच. एखादा नौका असतं तर काय म्हणाला असता? काय भोळी बाय आहे. हो साहेब, तुम्ही काय बोलताय ना मला काही बी कळत नाहीये. पण तुम्ही जे काही बी बोलताय ना, त्यातलं अक्षर ना अक्षर खोट आहे. हो साहेब, हे सगळंच खोट आहे. गप्प बसा. आवाज खाली. मगापासून मॅडम मॅडम म्हणून इज्जत देतोय. इज्जत पचत नाही काय? कसं आहे ना मॅडम, हे प्रकरण मिटवून टाका. यासाठी काय किंमत हवी ना, साहेबांना सांगू टाका ना. कसं आहे ना, सरपोतदार सरांचं काम होतं म्हणून इथवर आलोय. नाहीतर कशाला येतोय? आम्हाला काही दुसरी कामं नाहीत का? आमचा वेळ वाया घालवू नका. साहेबांना सांगा किती पैसे हवेत. साहेब, हा मॅडम रुसले आहेत, काही छोटस गिफ्ट द्या त्यांना.
आणि प्रकरण मिटवून टाका. तुमच्या डोक्याला ताप नाही, माझ्या डोक्याला ताप नाही. हं? करून टाका क्लिअर काय असेल ते. हं? चला, संपली चौकशी. झाली चौकशी म्हणजे? आणि ते फोटो कोणी काढले त्याचं काय? आणि आणि माझ्या कंप्लेंटीचं काय? मॅडम, ज्याने तुमचे फोटो काढले ना त्याला पकडणार, 100% पकडणार. त्याने जे केलं ना चुकीचंच आहे. तुम्हाला बोललो ना. यांची जबाब लिहून घ्या. हं? येतो. ओ साहेब, अहो साहेब, माझं ऐकून तर घ्या तुम्ही. ओ साहेब, साहेब, अहो माझं ऐकून तरी घ्या की तुम्ही. स्वानंदी, काय झालं? इन्स्पेक्टर, ते फोटो नेमके कोणी काढलेत ह्याची चौकशी करताय ना तुम्ही? नाही, तुम्हाला आमची काही मदत लागली तर प्लीज आम्हाला सांगा, कारण आम्ही सुद्धा तेच शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याशी जरा बोलायचंय. या ना. तुम्ही ते थांबा.